This call is now being recorded. आधुनिक वाङ्मय प्रकारांचा अभ्यास कविता या विषयाअंतर्गत आपण निसर्ग जाणीवेच्या कविता पाहतो आहोत. त्याच्यामध्ये आजची कविता जी आहे ती कवी दासू वैद्य यांनी लिहिलेली एका झाडाचं मनोगत ही कविता आहे. निसर्ग आणि मानवाचा जो अतूट संबंध आहे तो आपण या वेगवेगळ्या कवितांमधून पाहतो आहोत आणि या संबंधाची आपण म्हणजे चिकित्सा करतो आहोत. आतापर्यंत ज्या दोन कविता आपण पाहिल्या निसर्ग जाणीवेच्या त्याच्यामध्ये शेतीशी नातं सांगणारी नाधो मानोरांची कविता आणि पावसाळ्याच्या संदर्भामध्ये एका विवाहितेचं जे मनोगत आहे ते व्यक्त करणारी कवी अनिल यांची कविता आपण पाहिली. आज आपण दासू वैद्यांची अत्यंत ज्वलंत विषयावरची कविता आपण पाहणार आहोत. आणि हा विषय इतका ज्वलंत आहे आणि तो चिरकालापर्यंत ज्वलंत राहील असं मला वाटतं. इतकं आपण या निसर्गाचं नुकसान करत आलेलो आहोत. मानवाची जी स्वार्थी प्रवृत्ती आहे त्या स्वार्थी प्रवृत्तीवर बोट ठेवणारी ही कविता आहे. निसर्ग आणि मानव यांचा संबंध अतूट आहे आणि हा अतूट असलेला जो संबंध आहे त्याचाच गैरफायदा निसर्गाचं जे देण्याची वृत्ती आहे त्याचा गैरफायदा मानवानं घेतलेला आहे आतापर्यंत. तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणामुळे औद्योगिकरणाच्या प्रवाहामध्ये आणि आधुनिकीकरणाच्या हव्यासामुळे तात्पुरत्या क्षणिक फायद्यासाठी मानव अतोनात वृक्षतोड करतो. त्यामुळे जलद गतीनं नष्ट होणारी वनसंपदा हा चिंतेचा विषय बनलेला आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडतोय आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. आणि आज आपण जितक्या प्रमाणात ते परिणाम भोगतो आहोत मला असं वाटतं येत्या 15 वर्षानंतर त्याची तीव्रता दुप्पट होऊन जाईल. म्हणजे इतक्या गंभीर चुका आपण निसर्गाच्या बाबतीत केलेल्या आहेत. आणि म्हणून निसर्गाचा जो अत्यंत महत्वाचा घटक आहे झाड, ते झाडच जणू आपला आत्मवृत्त मांडत आहे की काय. म्हणजे त्या झाडाचा आत्मवृत्त आपल्याला दासू वैद्य ऐकवतायत बघा. ते झाड बघा तुम्ही, निसर्ग भेदभाव करत नाही. पहा, निसर्गातला कोणताही घटक भेदभाव करत नाही. भेदभाव फक्त माणूस करतो. जातीने, रंगाने, रूपाने, गुणाने अनेक तऱ्हा आहेत त्याच्या भेदभावाच्या. निसर्गाकडे एकही तऱ्हा नाही. कुऱ्हाडीने झाडाच्या फांद्या तोडत तोडत एक एक फांदी तोडत तोडत संपूर्ण झाड तोडणाऱ्या लाकूड तोड्याला सुद्धा ते झाड सावली देतं. पहा, दगड मारणाऱ्यांना गोड फळं देतं. पहा, म्हणजे किती देण्याची वृत्ती आहे निसर्गाकडे. ज्या ऑक्सिजनसाठी आपण आज वन वन भटकतो आहोत सगळे, तो ऑक्सिजन कुठलाही मोबदला न घेता ते झाड आपल्याला देतं फुकट. आणि म्हणूनच आपल्याला मला वाटतं त्या सगळ्या गोष्टींची किंमत वाटत नाही जेव्हा या सगळ्या गोष्टी दुरापस्त होतील आणि मानवाचं जगणं मुश्किल होईल. आज जसं आपण मास्क घालून फिरतोय ना,
तसे छोटे छोटे ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर सॅक सारखे लावून त्याचं जे नोझल आहे ते नाकाशी लावून आपल्याला फिरावं लागणार आहे. एक वेळ अशी येईल आणि ती वेळ दूर नाहीये. फार गंभीर आणि जागतिक प्रश्न आहे हा. आता आपल्या सभोवतालचे प्रश्नापेक्षाही अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे हा. मी नुकतंच वाचलं एका इंटरनेटवरच एका लेखामध्ये वाचलं की 10 अब्ज 10 अरब 10 अब्ज झाडं जोपर्यंत आपण लावून त्यांचं पूर्ण संगोपन करत नाही तोपर्यंत पृथ्वीची स्थिती ही दिवसेंदिवस वाईटच होत जाणार. म्हणजे नुसते ट्री प्लांटेशनचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन फोटो काढण्यापुरते कार्यक्रम घेऊन चालणार नाही. आपल्याला ट्री प्लांटेशन वृक्षारोपण हे अत्यंत गांभीर्याने घ्यावं लागेल. या वृक्षाची महती काय वेगळी सांगायची. आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते या झाडांपासून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर सुरू आहे आणि दासू वैद्यांनी नेमका हाच मुद्दा नेमकेपणानं आपल्या कवितेमध्ये मांडलेला आहे. बघूया आपण काय म्हणतंय ते झाड. आधी कविता बघूया आणि मग आपण कवितेची चर्चा करूया. एका झाडाचं मनोगत, दासू वैद्य. निदान माझे तरी परागकण वाहून नेऊ नकोस वाऱ्या. निदान माझे तरी परागकण वाहून नेऊ नकोस वाऱ्या, ज्यामुळे झाडात बीज तयार होईल, पेरल्या जाईल मातीत आणि विकसनशील प्रेमाने ओतप्रोत हात अंकुराला गोंजारतील, पण दुर्लक्ष करतील हिरव्या पानांच्या सळसळण्याकडे. पाहत बसतील फळांचे विकसनशील विकृत आकार, मोजत राहतील त्यातून निष्पन्न झालेलं फळांचं वजन. उत्पादन वाढवण्यासाठी बीजावर प्रक्रिया करणाऱ्या संस्कृतीचं झाड व्हायचं नाहीये मला. उत्पादन वाढवण्यासाठी बीजावर प्रक्रिया करणाऱ्या संस्कृतीचं झाड व्हायचं नाहीये मला, जिथं नदीला मनाप्रमाणे वाहू दिलं जात नाही, समुद्राला तटबंदी घातली जाते, झाडं सुद्धा हवी तशीच वाढवली जातात, तिथं मला निर्वंश मरायचं. जिथं नदीला मनाप्रमाणे वाहू दिलं जात नाही, समुद्राला तटबंदी घातली जाते, झाडं सुद्धा हवी तशीच वाढवली जातात, तिथे मला निर्वंश मरायचंय. म्हणून निदान माझे तरी परागकण वाहून नेऊ नकोस वाऱ्या. बघा किती हतबलता व्यक्त केलेली आहे कवीने त्या झाडाच्या मनोगतात. ज्याच्या समोर मानव, पशु, पक्षी, प्राणी हे सारे समान आहे. जो जात, धर्म, भाषा, राज्य, देश, संस्कृती यामध्ये कुठलाही भेद करत नाही. या झाडाला अनेक संस्कृतींमध्ये पूजनीय मानलं गेलेलं आहे. सांस्कृतिक दृष्ट्या, पारंपरिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या झाडाचं महत्व आपल्या सर्वांना माहिती. अनेक मानवी वसाहतींमध्ये झाड हे कितीतरी पिढ्यांचं साक्षीदार असतं. आज बघा तेच झाड विनंती करत आहे. काय विनंती करत आहे? निदान माझे तरी परागकण वाहून नेऊ नकोस वाऱ्या. ही विनवणी करत असताना झाड काय म्हणतंय?
मला निर्वंश मारायचा आहे. का निर्वंश मारायचा आहे? कारण माणूस अत्यंत स्वार्थी झालेला आहे. माणसानं बीजावर प्रक्रिया करून निसर्गाशी खेळ मांडलेला आहे. आणि म्हणून माणसाच्या या स्वार्थीपणाला कंटाळून त्या झाडाला निर्वंश मारायचंय, त्याला त्याचा वंश वाढवायचा नाहीये. बघा, असं झालं तर काय होईल? हे तर त्या झाडाचं मनोगत आहे. प्रत्यक्ष त्या झाडानं त्याचे वंश वाढवणे बंद केले तर काय होईल? पृथ्वीवरचं जीवन नष्ट होईल. किती भयंकर आहे हे सगळं. त्यामुळे निसर्गाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियाच ते झाड थांबवू पाहते. काय प्रक्रिया आहे निसर्गाची? की परागकणांच्या वाहण्यातून दुसरीकडे त्याचं बीजारोपण होतं. वाऱ्यानं भोवताली उडालेले परागकण कुठल्या तरी झाडामध्ये बीज तयार करतात. ते कुठल्या तरी मातीत पेरलं जातं ते बीज. त्या मातीत पेरल्यानंतर ते तिथे रुजतं, वाढतं, बहरतं. असं होऊ नये असंच या झाडाला वाटतं. कारण सुरुवातीला झाड मोठं होताना माणसाचे विकसनशील हात जे आहेत ते त्याला गोंजारत आहे. विकसनशील हात काय? बघा तुम्ही, प्रतिमा कशी योजली आहे कवीने. विकसनशील प्रेमाने ओतप्रोत हात अंकुराला गोंजारतील. विकसनशील प्रेमाने. बघा, भारत हा विकसनशील देश आहे. म्हणजे काय? विकासाकडे मार्गक्रमण करतोय आपण. मग कोणता विकास? तंत्रज्ञानाचा विकास. आणि तंत्रज्ञानाच्या या विकासाशी या झाडाच्या अंकुराचा काय संबंध? तर बघा, मानवानं त्या अंकुराच्या, त्या बीजाच्या संदर्भामध्ये किती प्रक्रिया केलेल्या आहेत पहा. पूर्वी विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट फळं मिळायची. आता बरीच फळं, किंबहुना 99% फळं आता वर्षभर मिळतात. हे कशामुळे झालं? बीजांवर केलेल्या प्रक्रियेमुळे. काही काही फळं त्यांच्या मूळ नैसर्गिक आकारापेक्षा जास्त मोठी आपल्याला पाहायला मिळतात. साधा आपल्याकडे पिकणारी केळी पहा तुम्ही. पूर्वी टिपके टिपके पडलेली केळी आपण पाहत होतो, ती खात होतो, सात्विक होती. आता फ्रेश दिसणारी पिवळी शार अशी केळी, जिचे दोन्ही टोक हिरवे असतात, कार्बाईड मध्ये पिकवलेली, त्याचा आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतो पहा.
किती घातक येते आपल्या शरीरासाठी. पण कशासाठी? शरीरासाठी ते मानवाच्या घातक आहे, पण त्याच्याने उत्पन्न जास्त मिळतं, म्हणून त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करायची. त्यामुळे सत्व हरवलेलं अन्न आपण खातो, फळं आपण खातो, भाजीपाला आपण खातो. आणि म्हणून ते झाड म्हणतंय की निदान माझे तरी परागकण वाहून नेऊ नकोस वाऱ्या, ज्यामुळे झाडात बीज तयार होईल, पेरल्या जाईल मातीत आणि विकसनशील प्रेमानं ओतप्रोत हात अंकुराला गोंजारतील. ते आलेला अंकुर पाहताना कुणाला आनंद होणार नाहीये. तो अघोरी असुरी आनंद आहे. कशाचा? उत्पन्नाच्या वाढीचा. तिथे निसर्गाचं समतोल राखणं हा उद्देश नाहीये. आपल्या उत्पन्नाच्या वाढीचा विचार करून निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आता तयार झालेली आहे आपली. हिरव्या पानांच्या सळसळण्याकडे पाहत बसतील, हिरव्या पानांच्या सळसळण्याकडे दुर्लक्ष करतील, कारण त्याला आपल्या मनाप्रमाणे वाढवण्याचा ध्यास माणसानं धरलेला आहे. त्याच्यातल्या सत्वाशी आपण खेळ खेळतोय. मानवाचे निसर्गविषयक संवेदन किती बोथट झालेलं आहे हे या याचनेतून दिसतंय पहा झाडाच्या. झाडं सुद्धा इतरांप्रमाणे संवेदनशील असतात. मानवाला मातीशी, निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण ते झाडं देत असतात. मानव आणि निसर्ग यांच्यामधला अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे ही झाडं असतात. पण माणूस मात्र त्यांना विकृत रूप देतो. हे विकृत रूप देऊन तो त्याला बोनसाय करतो. तुम्ही बोनसायचं झाड पाहिलं असेल. कुंडीमध्ये एक झाड वाढवायचं आणि ते वाढत असताना त्याच्या फांद्या छाटत जायच्या. जिथून पालवी फुटेल तिथे छाटायची, जिथून पालवी फुटेल त्याच्यावर छाटत जायचं. काय होत जातं, त्याचं खोड मोठं मोठं होत जातं, पण ते झाड मोठं होतच नाही. त्याला छाटतच जायचं. ही कसली विकृत वृत्ती आहे पहा. दिसायला ते सुंदर दिसत असेल, पण त्या झाडाच्या जीवाचा काही विचार केलाय का आपण? त्या कृतीमुळे त्या झाडाची जी क्षमता, ज्या क्षमतेनं ते झाड ऑक्सिजन आपल्याला देणार आहे, त्या क्षमतेनं ते देऊ शकणार आहे का? याचा विचार आपण करतो का? नुसत्या झाडाच्या आकारावरच नव्हे, तर त्याच्या फळांवर सुद्धा विविध रासायनिक प्रक्रिया करून माणूस त्याचं उत्पादन, त्याचा आकार, त्याची चव याच्यामध्ये हवा तसा, परंतु विकृत असा बदल फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतो आहे. बघा तुम्ही, 10 वर्षापूर्वी एखाद्या फळाची चव कशी लागत होती आणि आज कशी लागते, हे सगळे विकृत बदल आहे. रासायनिक प्रक्रिया केलेली आहे, संकरित. जुन्या पिढीच्या लोकांना विचारा तुम्ही, ते लोक सांगतील तुम्हाला.
हे सगळं करताना फक्त माणूस स्वतःचा स्वार्थ साधतोय. खरं पाहिलं तर झाड हे संस्कृतीचं वहन करतं पहा. झाडाचं सांस्कृतिक मूल्य खूप मोठं आहे. एका पिढी बरोबर दुसऱ्या पिढीला ते कवेत घेतं. मानवी संस्कृतीच्या इतिहासाचं साक्षीदार बनतं ते झाड. आणि म्हणून या झाडाच्या बीजावर प्रक्रिया करून माणूस आपल्या संस्कृतीशी खेळ तर खेळत नाहीये. आणि म्हणून ते झाड म्हणतंय की बीजावर प्रक्रिया करणाऱ्या संस्कृतीचं झाड व्हायचं नाहीये मला. तुम्ही जर पाहिलं, कवीनं ज्या पद्धतीनं या झाडाचं प्रतीक उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही वेगळीच कथा तर लपलेली नाही. इथे झाड हा शब्द बाजूला जर आपण काढला, झाड ही ही प्रतिमा जर आपण बाजूला काढली आणि त्या झाडाच्या जागी एखादं लहान बाळ जर आपण ठेवलं, तर या कवितेचा अर्थ तसाच तर येणार नाही. त्या पद्धतीनेच थोडासा वेगळा, की जसं बीजावर प्रक्रिया करून आपण ते झाड हवं तसं वाढवतोय, त्याच्यावर वेगवेगळ्या रसायनांचा मारा करतोय, त्याचं उत्पन्न वाढावं, त्यातून आपल्याला चांगला पैसा मिळावा म्हणून त्याच्या फळांवर आपण प्रक्रिया करतोय. आजचे आई वडील, आजचे पालक त्यांच्या मुलांवर अशाच प्रक्रिया तर करत नाहीये. मुलगा जन्माला यायच्या आधीपासून आई वडील म्हणतात की तो इंजिनिअरिंग करेल, तो IIT करेल, तो मेडिकलला जाईल. अजून बाळ जन्माला सुद्धा आलेलं नाही आणि मग ते जन्माला आल्यापासून त्याची सगळी ससेवलपटच सुरू होते. आपल्याला जे आवडतं त्याला त्या मुलाला जे आवडतं ते त्याला शिकूच दिलं जात नाही. त्याच्या आई वडिलांना जे आवडतं त्यांना त्याला जे करायचं आहे ते त्याला शिकवलं जातं. तशी त्याला जबरदस्ती केली जाते. तसे त्याला दाखले दिले जातात. बघा, तो त्याने सायन्स केलं म्हणून तू पण सायन्स कर. तो इंजिनिअरिंगला गेला, तो मेडिकलला गेला, तो IIT ला गेला, तो अमेरिकेत गेला शिकायला, तुला सुद्धा तसंच करायचंय. जसं झाडावर प्रक्रिया करून झाडं मनासारखी वाढवून आपलं उत्पन्न वाढवून घेतो माणूस, तसं आपल्या लहान मुलांवर अत्याचार करून त्यांच्या मानसिकतेशी खेळून त्यांच्या क्षमतांशी खेळून आई वडील पण तसं करत नाहीये का? थोडी या पद्धतीने विचार करून पहा बरं या कवितेचा. आणि म्हणून हे झाड इथं जणू मानवाच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचं प्रतीक वाटतंय मला. इथे फक्त झाडच नाही तर नदी सुद्धा मानवाच्या कचाट्यातून सुटलेली नाही. नदीलाही मनाप्रमाणे वाहू दिलं जात नाही. समुद्राला तटबंदी घातली जाते. झाडं सुद्धा हवी तशीच वाढवली जातात. विविध ठिकाणी त्या नदीवर बांध घालून तिच्या पाण्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी मानव गैरवापर करतोय.
वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पहा, नदीचं पाणी अडवलेलं असतं, तिला मनाप्रमाणे वाहू दिलं जातं का? नाही वाहू दिलं जात. धरणं बांधली जातात त्यांच्यावर. त्या धरणाचं पाणी औद्योगिक वसाहतीमध्ये, आणि त्याच औद्योगिक वसाहतीचं सांडपाणी पुन्हा त्या नदीमध्ये. म्हणजे त्या नदीकडून चांगलं शुद्ध पाणी आपण घ्यायचं आणि त्या नदीला केमिकल न भरलेलं खराब पाणी आपण द्यायचं, आणि तेही कसं? गटाराच्या माध्यमातून. किती स्वार्थ आहे हा आपला. समुद्राला सुद्धा, अरे नदी तर सोडा, समुद्र, त्या समुद्राला सुद्धा तटबंदी घालून त्याच्या मुक्तपणावर आपण निर्बंध आणलेले. आणि म्हणून निसर्गाशी चाललेला हा खेळ जो आहे, तो खेळ पाहून या झाडाला आपला वंश वाढावा असं वाटतच नाही. आणि म्हणून ते म्हणतं की तिथे मला निर्वंश मरायचं आहे. जिथे नदीला मनाप्रमाणे वाहू दिलं जात नाही, समुद्राला तटबंदी घातली जाते, झाडं सुद्धा हवी तशी वाढवली जातात, तिथे मला निर्वंश मरायचंय. आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी देऊन जावं, जेणेकरून आपलं अस्तित्व कायम राहील. असं आता झाडाला वाटेन असं झालेलं आहे. आणि म्हणून ते म्हणताय की तिथे मला निर्वंश मारायचा आहे, मला आता माझा वंश वाढवायचा नाहीये. निसर्गाची व्यथा मांडणारं हे झाड जणू आपल्या उद्ध्वस्तेची कहाणीच सांगतंय पहा. झाडाला देव मानणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये, निसर्गाला देव मानणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये उपयुक्ततावादी भूमिका शिरलेली आहे पहा. निसर्गाबद्दलचं निर्व्याज प्रेम, निस्वार्थ प्रेम संपलंय मानवाचं. आणि तिथे उपयुक्ततावादी भूमिका, जे आपल्या उपयोगाचं आहे त्या पद्धतीने त्याला वाढवायचं. ही जी उपयुक्ततावादी भूमिका, ही मानव जातीच्या अधोगतीकडे नेणारी आहे. झाडांचा वंश कधीच खुंटणार नाही, पण झाडांची कमी होणारी संख्या ही मानवाचा वंश मात्र खुंटवेल, एवढं निश्चित. कारण या पृथ्वी तलावर मानवाच्या आधी झाड होतं, झाडाच्या आधी मानव नव्हता. मानवानं झाड दिलं नाहीये, झाडानं उभ्या केलेल्या पर्यावरणातून माणूस तयार झालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि हेच माणूस विसरलेला आहे. तो निसर्गाशी खेळतोय. ज्या झाडानं त्याला श्वास दिला, जीवन दिलं, जगणं दिलं, त्या झाडाचं जगणं तो संपवतोय. तंत्रज्ञानाच्या विकासाच्या, आधुनिकीकरणाच्या, औद्योगिकीकरणाच्या हव्यासामुळे. मग तंत्रज्ञानाची प्रगती साधायची नाही का? औद्योगिकीकरण करायचं नाही का? विकास करायचा नाही का? करायचा. पण त्याच्यासाठी म्हणून काही निसर्गाचा विचार आपण करणार आहोत की नाही? त्याला तसे दुसरे काही पर्याय आहेत की नाही? आपण विकास करण्याच्या, शास्त्रीय संशोधन करण्याच्या, तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी निसर्गाला बाजूला सारतो आहोत की नाही? मग या निसर्गाचा समतोल सांभाळून आपण ही प्रगती करू शकत नाही का?
करू शकतो. पण तसे प्रयत्न आपण कितपत करतो आहोत? खरोखर आज एका कवीनं हे झाडाचं मनोगत लिहिलेलं आहे. ती त्या कवीची कल्पना आहे असं आपण समजू. पण खरोखर कालांतरानं सगळ्या झाडांचं खरोखर असं मनोगत झालं तर काय होईल, हा विचार आपण करणार आहोत की नाही? कवीने सावधपणे आपल्याला दूरदृष्टी दिलेली आहे. त्यांनी सावधान केलेलं आहे आपल्याला की बघ बाबा, आज या झाडाला असं वाटतं, या झाडाच्या संवेदना त्या कवीला जाणवल्या आणि म्हणून त्याने या कविता लिहिल्या. या संवेदनांशी आपण आपला परिचय करून घेणार आहोत की नाही? या संवेदनांना आपण समजून घेणार आहोत की नाही? आणि जर या संवेदना हसण्यावरी आपण नेत असू, जर या संवेदना गांभीर्यानं आपण घेत नसू, तर मात्र आपला विनाश अटळ आहे. कारण माणसाच्या उत्पत्तीचा, त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या मुक्तीचा जो स्रोत आहे तो निसर्ग आहे. आणि झाड या निसर्गाचं प्रतिनिधी आहे. इथे फक्त झाडाची गोष्ट नाहीये. इथे झाड हवेचं मनोगत मांडतोय, जिथे वायू प्रदूषण आपण करतो आहोत. इथे झाड नदीचं, समुद्राचं, पाण्याचं मनोगत मांडतोय, जिथे आपण प्रचंड प्रमाणात जलप्रदूषण करतो आहोत. इथे झाड त्या जमिनीचं मनोगत मांडतंय, जिथे आपण प्रचंड प्रमाणात भूप्रदूषण करतो आहोत. नापीक करतोय आपण जमीन, वेगवेगळे खतं, रसायनं टाकून, वेगवेगळ्या अणु चाचण्या घेऊन, वेगवेगळे प्लांट बांधून म्हणून झाड हे त्या निसर्गाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि तिथे आपल्याला आजच हात जोडून विनवणी करत आहे. बघा, ज्याच्या जीवावर आपण जगतो आहोत तेच आपल्या समोर आज हात जोडून उभं आहे. त्याचं कितीही नुकसान केलं आपण तरी ते बंड करत नाहीये आपल्याशी. आजही त्याच्यामुळेच आपण जगतो आहोत. आणि म्हणून या झाडानं निसर्गाचा प्रतिनिधी बनून हे सगळं भाव संवेदन इथं मांडलेलं या कवितेमध्ये. माणूस स्वतःचं जीवन अधिकाधिक सुखमय करण्याच्या लालसेनं निसर्ग चक्रामध्ये तीव्र हस्तक्षेप करतोय. तीव्र हस्तक्षेप. खरी खुरी जंगलतोड करून आपण तिथे सिमेंटचे जंगल उभं करतोय. ही सिमेंटची जंगल उभं करताना सुद्धा तिथे प्रचंड वृक्षतोड होते. सिमेंटचे जंगल ऑक्सिजन देणारे नाहीयेत, कार्बन डायऑक्साईड देणारे. हा हस्तक्षेप आपल्याला परवडणारा नाही. आपल्या पुढच्या पिढीसाठी हा हस्तक्षेप योग्य नाही.
आणि म्हणून हे झाड व्यथित झालेलं आहे. निसर्गामध्ये केलेल्या प्रचंड हस्तक्षेपामुळे ऋतुचक्र बदलली आहे. आणि ही बदललेली ऋतुचक्र आपल्याला विनाशाकडे घेऊन जातात. आणि म्हणून ते झाड म्हणतंय की आजच आपण सावधान झालं पाहिजे. आजच आपण हुशार झालं पाहिजे. आजच आपण या निसर्गाचं महत्व जाणलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पावलं टाकली पाहिजे. अन्यथा आपल्याला जगणं कठीण होणार आहे. म्हणून ते झाड आपलं मनोगत व्यक्त करतंय की निदान माझे तरी परागकण वाहून नेऊ नकोस वाऱ्या, ज्यामुळे झाडात बीज तयार होईल, पेरल्या जाईल मातीत आणि विकसनशील प्रेमाने ओतप्रोत हात अंकुराला गोंजारतील, पण दुर्लक्ष करतील हिरव्या पानांच्या सळसळण्याकडे. पाहत बसतील फळांचे विकसनशील विकृत आकार, मोजत राहतील त्यातून निष्पन्न झालेलं फळांचं वजन. उत्पादन वाढवण्यासाठी बीजावर प्रक्रिया करणाऱ्या संस्कृतीचं झाड व्हायचं नाहीये मला. जिथे नदीला मनाप्रमाणे वाहू दिलं जात नाही, समुद्राला तटबंदी घातली जाते, झाडं सुद्धा हवी तशीच वाढवली जातात, तिथे मला निर्वंश मरायचंय. तिथे मला निर्वंश मरायचंय.